आता जसं तुम्ही म्हणतात पवित्र अपवित्र, हा कॉन्सेप्ट का आला असेल म्हणजे आजच्या जगात? ॲक्च्युली असा कधी कॉन्सेप्ट नव्हता. म्हणजे सुश्रुत संहिता, आता सुश्रुत म्हटलं जातं की ही इज फादर ऑफ सर्जरी. चरक संहिता म्हटलं जातं ही इज फादर ऑफ मेडिसिन. राईट. आणि इंडियाच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्ड सुश्रुत संहिताला ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि खरं सांगू का, तर आयुर्वेदामध्ये आणि इंडियामध्ये फिमेल्सना खूप 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 उच्च दर्जा दिला आहे. म्हणजे आपण जे शक्तीची गोष्ट करतो, देवीविषयी जे बोलतो, सो फिमेल्सना खरंच देवी मानलं जायचं, एक शक्ती मानली जायची, जननी आहे फिमेल. सो तिला एक खूप उच्च स्थान होतं. म्हणून आपले जे पूर्वज होते, जे सुश्रुत होतं, चरक संहिता आहे, त्यात रजस्वला परिचर्याचा उल्लेख आहे. तर त्याच्यात त्यांनी काय सांगितलं आहे की फिमेल्सनी त्या 3 डेजमध्ये त्यांचा अपानवायू ॲक्टिवेट असतो, कंटिन्युअसली ब्लड फ्लो होत असतो, त्यावेळेस त्यांनी आराम करावं. इट वॉज टू पॅम्पर युअर सेल्फ, की तुम्ही स्वतःला पॅम्पर करा. तुम्ही आराम 3 दिवस बसा, तुम्हाला जेवण दिलं जाईल, काय पाहिजे ते खायला मिळेल, प्यायला मिळेल. तुम्ही तुमचे हॉबीज करा. तुम्हाला सिंगिंग आवडतं आहे, तुम्हाला पेंटिंग आवडतं आहे, तर तुम्ही तुमचे हॉबीज करा. आधीच्या काळी फिमेल्सना कधीच असा टाईम नाही मिळायचा, कारण इट वॉज जॉईंट फॅमिली. ते बिझी असायचे त्यांच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये. आणि ह्या ॲक्टिव्हिटीजमधनं त्यांना ब्रेक मिळायचा जेव्हा हे 3 दिवस यायचे. तर ह्याच्यात दोन्ही गोष्टी व्हायच्या, की एक तर की तुमच्या बॉडीला तुम्ही वेळ देताय टू रिगेन युअर एनर्जी, कारण पिरियड्समध्ये एनर्जी फ्लो हा प्रचंड असतो. आणि त्या एनर्जी फ्लोला रिगेन करण्यासाठी, रिस्टोअर करण्यासाठी तुम्हाला 3 दिवस आराम मिळायचा. त्याच्यात हे कन्सेप्ट नव्हती की तिला हात लावू नका, तू कुठेही स्पर्श करू नको, तू अपवित्र आहेस, अशुद्ध आहेस. अशुद्ध, अपवित्र असे वाक्य ग्रंथात किंवा स्पिरिच्युअल कुठल्याही बुक्समध्ये कुठंही असा उल्लेख नाही.